माधुरी हत्ती संदर्भात उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे। नांदणी मठ, वनतारा आणि सरकार मिळून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे। याचिका दाखल करण्यापूर्वी वकिलांची 2 दिवस बैठक सुद्धा सुरू होती। बैठकीमध्ये माधुरी हत्तीनीला परत नांदणीत आणण्यासाठी कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या असणार याबाबत मसुदा तयार करण्यात आला। उद्या सर्वोच्च न्यायालयात वकील याचिकेच्या माध्यमातून काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। शेखर, विक्रांत, आपल्याला माहित आहे की महादेवी हत्ती जी नांदणी मठामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून होती, मात्र ज्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणून घेऊन जाण्यात आलं, त्यानंतर जो उद्रेक झाला आणि त्यानंतर जी चळवळ खरं तर त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ती लढा खरं तर सुरू झाला। या संदर्भात आता न्यायालयामध्ये कोल्हापुरातील नांदणी मठ असू देत, सरकार असू देत आणि वनतारा या तिघांनी मिळून आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचं ठरवलेलं आहे आणि उद्या या संदर्भातली याचिका दाखल होणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून वकिलांची बैठक सुद्धा या संदर्भात सुरू होती। एक मसुदा देखील तयार करण्यात आलेला आहे। कशा पद्धतीनं महादेवी हत्तीनीला या नांदणी मठाच्या परिसरामध्ये आपण त्याची निगा राखणार आहोत, कशा पद्धतीनं एक संवर्धन केंद्र त्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे, या सगळ्यावरती चर्चा जी आहे ती झालेली आहे। आणि उद्या या तिन्ही पक्षांकडून खरं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आता याचिका दाखल करण्यात येणार आहे। त्यामुळे निश्चितच आहे महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जो लढा सुरू होता तो लढा आता न्यायालयापर्यंत पोहोचलेला असून उद्या या संदर्भात वकील नेमकी कशा पद्धतीनं बाजू मांडणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे आणि याकडे सर्वांच्याच नजरा करतात। नाही, खरं शेखर, आपलंही लक्ष असू द्या। वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी।